आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या सगळ्यांना माहित आहे 2024 वर्ष हे निवडणुकाचं वर्ष होत आहे। या वर्षात आपल्याला दोन महत्त्वाच्या सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या आहेत। आता एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक आणि नंतर विधानसभा निवडणूक। 16 एप्रिलला भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेली आहे आणि तिसऱ्या टप्प्यात आपला 43 माढा लोकसभा अंतर्गत 253 सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही जाहीर झालेली आहे। 12 एप्रिलपासून अर्ज भरण्याची तारीख आहे। 19 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक आहे। 20 एप्रिलला छाननी होणार आहे। 22 एप्रिलला अर्ज मागण्याची मुदत आहे आणि जर निवडणूक घ्यायची पाळी आली ती येणारच आहे, निवडणूक होणारच आहे। निवडणूक आपली 7 मेला होऊन 4 जूनला मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीसाठी सांगोला तालुका प्रशासन सज्ज झालेलं आहे। नोडल ऑफिसर, क्षेत्रीय अधिकारी यांच्या बैठक घेऊन ट्रेनिंग झालेल्या क्षेत्रीय भेटी होऊन मतदानात कुठं अडथळा होणार नाही आणि मतदान केंद्राची तपासणी आतापर्यंत 4 वेळा झालेली आहे। सर्व आपल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना विनंती करतो की 7 मे रोजी आपण आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्या माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यक्षम सक्षम निवडणुकीसाठी मोठ्या संख्येनं राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त मतदान करण्याचा जो जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद यांचा जो प्रयत्न आहे त्याला साथ देऊन आपण बहुसंख्येनं बाहेर निघून राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त मतदान कराल अशी मी अपेक्षा बाळगतो। त्यासाठी आम्ही जनजागृती आणि आपल्या नेहमी भेटीशी आहोत। काय अडचणी असेल आमचा एक 24 तास हेल्पलाईन नंबर आहे, तो आम्ही मीडिया शेअर केलेला आहे। त्याशी काही तक्रार असतील तर आपण त्याची संपर्क साधावा। धन्यवाद।